काय झालंय नेहा? आज तुझ्या सकाळी ऑफिसमध्ये आल्यापासून बघतोय मी तुझा मूड थोडासा ऑफ आहे. काल किती खुश होतीस तू. एम्प्लॉई ऑफ द मंथचा अवॉर्ड मिळाला तुला. बरं, बँकेने मुदत वाढवून दिली आहे. यू शुड सेलिब्रेट ऑल ऑफ दिस. आणि पिकनिकसाठी सगळे जाणार असतील तर चल ना. सुट्टीचा दिवस बघून जाऊया हवं तर. यश प्लीज, माझा मूड नाहीये आणि प्लीज तुम्हाला फोर्स पण करू नकोस. यापुढचे सुट्टीचे सगळे दिवस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मला माझ्या परीबरोबर वेळ घालवायचा. सगळं ठीक आहे ना नेहा? Okay. यश, तुला माहिती आज मी ऑफिसला का उशिरा आले? का? कारण आज मी परीसाठी पाळणाघर शोधायला गेले होते. पाळणाघर? ऍज इन डे केअर, राईट? तिथे मुलांना थोडा वेळ ठेवतात. पण परीसाठी कशाला? म्हणजे काका काकू सांभाळतात ना तिला, आणि ती पण किती खुश असते. मग अचानक कशाला? काका काकू गावी चालले कायमचे. कायमचे? का? त्यांना आता इथली दगदग झेपत नाहीये. त्यांना गावी जाऊन शांतपणे राहायचंय. काही त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करूया ना. आपण बोलूया त्यांच्याशी. पण मला असं वाटतं की त्यांचं परीसोबत असणं हे परीसाठी आणि तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आता. नेहा, व्हाय डोंट यू स्पीक विथ देम? एकदा बोलून तर बघ. नाही, नको यश. त्यांना पण परीशिवाय राहणं हे कठीणच जाणार आहे. पण जर तरी त्यांनी हा डिसिजन घेतलाय तर काहीतरी विचार करून घेतला असेल ना. आतापर्यंत आयुष्यात त्यांनी खूप खस्त्या खाल्ल्यात आणि आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन त्यांना एकमेकांसाठी एकमेकांसोबत राहायचं असेल. धकाधकीच्या या आयुष्यात थोडासा विसावा हवा असेल आणि त्यात काही गैर नाहीये यश. गैर काहीच नाहीये नेहा. म्हणजे मला कळतंय, मला पटतंय तू काय म्हणतेस ते. पण मला एवढंच वाटतं की परी लहानपणापासून त्यांच्याबरोबर वाढली आहे. तिला त्यांची सवय झाली आहे आणि अचानक तिला असं त्यांच्यापासून लांब करणं म्हणजे तिला बोर्डिंग मध्ये टाकण्यासारखं आहे. आणि आय डोंट थिंक दॅट इज राईट. हे बघ, मला त्यांच्याशी एकदा बोलू दे. लेट मी ट्राय टॉकिंग टू देम. आय कन्व्हिन्स देम. आय ॲट लीस्ट फाइंड आउट त्यांना काय प्रॉब्लेम आहे. बघूया तर. यश, एक मिनिट. अशी सगळे डिसिजन तडकाफडकी नाही घेतायत. आणि तुला काय माहितीये रे आमच्या आयुष्याबद्दल? स्वतःच काळी जसं दुसऱ्यांच्या हातात ठेवावं ना, तसं आम्ही आमचं मूल दुसऱ्यांच्या हाती सोपून येतो. कधी कधी मूल रडतं, पदर पकडून म्हणतं, आई नको ना जाऊस. पण तरी पणावर दगड ठेवून आम्हाला घराबाहेर पडावं लागतं. कधी कधी असं वाटतं ना की काही नकोय, नकोय पैसा, नकोय काम. धावत जाऊन आपल्या मुलाला घट्ट मिठीत घेऊन बसावं. मन काही म्हणत असलं ना तरी आपला मेंदू सतत सांगतो, ए बाई असं वागशील ना तर घर चालवायला पैसा कुठून आणशील, मुलाची फी कुठून भरशील, त्याच्या गरजा कशा पूर्ण करशील. आता आपलं बाळ लहान आहे, ते रडतंय, त्याची आई त्याला सोडून जाईल हे त्याला पुढे जाऊन लक्षातही राहणार नाही. पण जर आपण त्याला चांगलं भविष्य नाही देऊ शकलो ना तर तो कायमचा आयुष्यभर आपल्याला दोष देईल. भाबड्याला पुढे जाऊन लक्षातही राहणार नाही की तो लहान असताना त्याची आई त्याच्या सोबत नव्हती. पण माझ्या बाळाला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी त्याच्या सोबत नव्हती. हे एका आईच्या काळजावर ना कायमचं कोरलं जाईल. दिवसात 50 वेळा हात असा मोबाईल कडे जातो. असं वाटतं एकदा फोन करू, माझं बाळ कसं आहे त्याचा आवाज ऐकू. पण नंतर स्वतःला कंट्रोल करावा लागतो की नको, उगाच आपण फोन केला आणि आपला आवाज ऐकून
आपलं बाळ रडायला लागलं तर? माझ्या अशा कित्येक मैत्रिणी आहे ज्या स्वतःच्या बाळाला पाळण्या घरात ठेवून जातात. म्हणतात कधी कधी भीती वाटते संध्याकाळी घरी गेल्यावर जर आपल्या बाळाने आपल्याला ओळखलंच नाही तर. आणि आता हीच भीती सतत माझ्या डोक्यात असणार. आपलं बाळ पाळण्या घरात खुश आहे की नाही, ते जेवलं की नाही, ती नीट राहत असेल ना, पडली तर नसेल ना, तिला माझी आठवण येत असेल का. आता त्या पाळण्या घरातल्या काकूंना आई म्हणायला लागेल. असे 1000 प्रश्न एका मिनिटात डोक्यात येतात. आय एम शुअर त्या काकू खूप छान सांभाळत असतील तिला, खूप काळजी घेत असतील तिची. पण तरी एका आईला आपलं बाळ 24 तास आपल्या नजरेसमोर असावं असं वाटतं. त्याचं बाळपण डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटतं. त्याला मोठं होताना बघावं. पण ती एक करू शकत नाही. सतत हातातून काहीतरी निसटतंय असं वाटत राहत. खूप गिल्टी वाटतं मला. आणि म्हणून घरी जाताना एखादं छोटस चॉकलेट, छोटीशी वस्तू, खाऊ असं घेऊन आम्ही घरी जातो. असं वाटतं ते बाळ खुश होईल. एका बाळासाठी, त्याच्या भविष्यासाठी त्याची आई एवढं सगळं करते. त्याला कळतही असेल का रे? खरंच कधीतरी खूप हेल्पलेस व्हायला होतं रे. मी नाही कामावर लक्ष ठेवू शकत आहे, नाही परीकडे लक्ष ठेवू शकत. आतापर्यंत ना मी खूप निर्धास्त होते. परी काका काकूंकडे होती, जरी ती माझ्या नजरेसमोर नसली तरी काका काकू तिचं खूप छान लक्ष ठेवायचे, तिची खूप काळजी घ्यायची. पण आता ना तर सगळं बदलणार. आता ना माझ्या परीकडे तिचा हक्काचा माणूस असेल, नाही तिचा हक्काचं घर. दादा दादा काय रे पुष्कराज, काय झालं बेटा रडायला? दादा, मी तुझं सगळं ऐकीन, सगळ्यांचं सगळं ऐकीन. माझे दात घासीन, माझी अंघोळ पण करीन, माझ्या बुटांची लेस पण बांधायला शिकेन, सगळं खाईन, हट्टीपणा करणार नाही. पण प्लीज मला बोर्डिंग स्कूलला नका ना पाठवू. मी कसा राहीन एकटा तिकडे. प्लीज दादा, प्लीज. ते वेडा आहेस का तू? सकाळी आम्ही सगळे गंमत करत होतो तुझी. नक्की ना? मला खूप भीती वाटते. इकडे बस. अजिबात घाबरायचं नाही. मी आहे ना, मी तुला आपल्या घरापासून कुठेही लांब जाऊ देणार. ओके? जेवला नाहीस तरीच हलका वाटतोयस. जा खाऊन घे जा. थँक्यू दादा. जा. काय रे, काय बघतोयस? काही वर्षापासून या घरातली सगळी नाती एकदम नावापुरती किंवा लोकांना दाखवण्यासाठी म्हणून राहिली होती. एकदम वर कोरडं झालं होतं सगळं. आता बऱ्याच वर्षांनी असं वाटतंय की नाही, थोडासा का होईना ओलावा आहे शिल्लक या घरात. आहे शिल्लक. आपल्या माणसांपासून लांब राहण्याचा त्रास मी भोगलाय काका. आता इतर कोणाच्याच वाट्याला मी तो येऊ देणार नाही.
1000 वेळा सांगितलं तुला माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नको म्हणून. पण हात लावला तर लावला, वस्तू परत जागेवर आणून ठेवायची जबाबदारी कोणाची? तुझी का माझी? काय झालं कसं? हरवलं कसं तो? तुला माहिती आहे ती वस्तू किती आयुष्यात महत्वाची आहे माझ्या? ती जाऊन शोधती आणि आज ती सापडायलाच पाहिजे, लक्षात ठेव. हो सर, हो सर. काय झालं आजोबा? काही हरवलंय का तुमचं? कुठले महत्वाचे पेपर्स? मला सांगा, मी शोधून देतो. नाही, तुला नाही सापडणार. हो, पण मला सांगा तरी, केवढे रेसलेस झालाय तुम्ही. हे घ्या सर, सापडलं. सॉरी सर, माझ्या हातून गडबडीत ते दुसरीकडे ठेवलं गेलं चुकून. तिकीट हरवलं होतं तुमचं? कसलं तिकीट आहे ते? बरंच जुनं दिसतंय. तिकीट जुनंच आहे, पण त्यांना जोडल्या गेलेल्या आठवणी मात्र ताज्या आहेत. तो दिवस मी कधी विसरू शकत नाही. कुठला दिवस? तू बोर्डिंग स्कूल मधनं पळून आला होतास तो दिवस, आठवत आहे? आय नो. वाव, त्या दिवशी गाडी ड्रायव्हर वगैरे काही नव्हतं. मी एकट्याने प्रवास केला होता, बसने. कसा आलो होतो काय माहित. आत्ता हसतोयस, पण त्यावर रडून रडून डोळे आणि गाल लाल झाले होते तुझे. काय गंमत असते ना आजोबा, ज्या गोष्टीसाठी आपण आधी रडलो असतो तीच गोष्ट आपण नंतर आठवून आठवून हसत राहतो. स्ट्रेंज. आज तो दिवस मला स्पष्ट आठवतोय. त्याशी रात्री अचानक घराची बेल वाजली. दारून बघितलं तर समोर तू. मी घाबरलो. म्हटलं, बोर्डिंग स्कूलमध्ये तुला काही त्रास आहे की काय? पण नंतर जेव्हा तू सांगितलंस की बोर्डिंग स्कूलमधून पळून आलायस, तेव्हा मात्र मी चिडलो. तोपर्यंत मी तुझ्या अंगावर कधी हात टाकला नव्हता. त्या दिवशी एकच मारले तुला. 2 दिवस रडलास, हट्ट केलास. आजोबा, मला बोर्डिंग स्कूलमध्ये जायचं नाही. शेवटी 2 दिवसांनी तुला बाबा पुता करून बोर्डिंग मध्ये सोडलं आणि क्षणभरही थांबलो नाही. मागे वळून एकदाही बघितलं नाही मी. तुला असं वाटलेलं आपला आजोबा किती निष्ठुर आहे, किती निर्दयी आहे. पण तसं नव्हतं बाळा. मी माझ्या डोळ्यातले पाणी लपवत होतो. आजोबा, त्या दिवसाची आठवण म्हणून हे तिकीट जपून ठेवलंय तुम्ही? हे तिकीट बघितल्यानंतर मला आठवतं की आपण आपल्या नातवावर किती अन्याय केलाय. तू घराच्या ओढीने धावत आला होतास, पण मी मात्र तुला परत पाठवलं. तुझे आई वडील नव्हते आणि मी त्यावेळेला पूर्ण कामात बिझी असे. इच्छा असूनही तुला वेळ नाही देऊ शकलो. माफ कर यश मला. जेव्हा तुला गरज होती तेव्हा माझ्याकडे वेळ नव्हता. आता मी मोकळाय, तू कामात बिझी आहेस. तेव्हा केलेल्या चुका आता दुरुस्त होणं शक्य नाही. तुम्ही कशाला उगाच वाईट वाटून घेताय? तुमची यात काही चूक नाहीये. मला सांगा, तुम्ही हे सगळं आनंदाने केलं का? नाही रे बाळा, नाहीलाच होता. कोण पालक स्वतःच्या मुलाला स्वतःपासून आनंदाने दूर ठेवेल? एक्झॅक्टली. म्हणूनच म्हणतोय, तुमची यात काही चूक नाहीच आहे. चूक माझी आहे. त्या दिवशी मी वेड्यासारखा वागलो. इनफॅक्ट आय एम जेन्युइनली सॉरी फॉर दॅट. आता जे तुला न सांगता समजतंय ना, ते त्यावेळेला समजत आलं असतं बरं झालं असतं. ते तिकीट मला देता? इथून पुढे मी तुमच्यापासून कधीही लांब जाणार नाही. ठरलं. आजपासून हे तिकीट त्या दिवसाची गिल्ट म्हणून नाही, पण या आजच्या दिवसाची छान आठवण म्हणून जपून ठेवा. आई, काका आणि काकू आणि मी गेम खेळणार आहोत.
काकांना आम्ही हरवून टाकतो, मग ते खूप 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 चिडतात. परीला कसं सांगू की काका काकू कायमचे गावाला चालले आणि आता तिला पाळण्या घरात राहावं लागणार आहे. आई, तू इंजेक्शन देताना रोज रडतेस ना, बघ मला वाईट वाटतं. बस हे बघ, आता मी नाही रडत. आता तू पण हसायचं. आई पण स्माइल करणार आणि तू पण स्माइल करायचं. गुड गर्ल. आई, चल निघूया. परी, परी, आज आहे ना आपण एक गंमत करू. गम्मत दे. परी, गंमत गंमत माझ्याकडे नाहीये. आपण आहे ना आज आपण आहे ना एक गेम खेळू. पण कुठला गेम आई? ह्या गेम मध्ये ना आई ऑफिसला जाणार आणि तू शालिनी काकूंकडे जायचं. आज काका काकूंकडे नको जाईल. कोण शालिनी काकू? शालिनी काकू आईची मैत्रीण आहे बाळा. पण मला नाही जायचं त्यांच्याकडे. नाही ग बाळा, तोच तर गेम आहे. आणि आता तू बिग गर्ल झालीस ना, हो ना? मग रोज आई ऑफिस मध्ये गेल्यावर तू काकाकडे जातेस ना. पण ह्या गेम मध्ये ना आई ऑफिसला जाणार आणि तू शालिनी काकूंकडे जायचं. मग मोठा काटा आणि छोटा काटा 6 वर आले ना की मग हा गेम संपला. मग आई शालिनी काकूकडे परीला घ्यायला येणार. मग मी गेम जिंकणार. आणि तू गेम जिंकलीस ना की मग आई तुला सायकल गिफ्ट करेल. आई, सायकल नको, त्याच्यासाठी खूप पैसे लागतात. नाही ग बाळा, तसं नाहीये. तुला तर माहितीये ना, अपने पास बहुत पैसा है. चल आता पटकन बॅग आवर, आपण निघू. हं? हॅलो नेहा, हाय. डिड आय कॅच यू द रॉंग टाइम? नाही नाही, बोल ना. अगं काय नाही, काल आपण जे बोलत होतो ना, म्हणजे तू म्हणत होतीस परीला डे केअर मध्ये ठेवण्याबद्दल. आय वॉज जस्ट वंडरिंग की तू तिला कसं सांगणार आहेस? आत्ता सांगितलं मी तिला. सांगितलं? इतक्या सहज कसं काय जमलं तुला? न जमून कसं चालेल यश? पण मी परीला असं नाही सांगितलंय की तुला आज पाळण्या घरात जावं लागणार आहे. मी तिला सांगितलंय काकाकडे नाही, आज तुला माझ्या मैत्रिणीकडे थांबावं लागणार आहे. अच्छा. पण काय यश, परीला जर असं सांगितलं ना की तुला पाळण्या घरात जायचंय तर मला नाही वाटत ती तयार होईल. आणि परीशी खोटं बोलावं लागतं याची माझीच मला लाज वाटते रे. नेहा, हे बघ, मी म्हणूनच तुला फोन केला. आय न्यू ऑल ऑफ दिस. हे बघ, तू उगाच वाईट वाटून नको घेऊ या गोष्टीसाठी. म्हणजे तू हे सगळं आनंदाने करतेस का? नाही ना. कुठलेही आई वडील त्यांच्या मुलांना आनंदाने त्यांच्यापासून लांब करतात का? नाही. सो जे काय तू करतेस ते यु नो, सी परी आता लहान आहे. तिला कदाचित आता काय कळणार नाही, पण ती जेव्हा मोठी होईल तेव्हा सगळं कळेल तिला. ती सगळं समजून घेईल. आपली परी खरंच खूप शहाणी आहे. सो डोंट वरी अबाउट इट. ओके ओके, चल ऑफिस मध्ये भेटू. बाय. यश, तू म्हणतोय तसं परी समजून घेईलही, पण आई म्हणून मी माझी घालमेल कशी लपवू?